नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2020 चा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, हा खरीप हंगाम 2020 चा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या मंडळामध्ये हा पीक विमा जमा होणार, हेक्टरी किती रुपये जमा होणार, कोणत्या पिकासाठी जमा होणार आणि कोणत्या तारखेपासून या पीक विम्याचे वितरण होणार, या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याची खरीप हंगाम 2020 ची याचिका कोर्टामध्ये होती आणि अखेर कोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे। आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याजासकट पीक विमा भेटणार आहे। एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील 9ही तालुक्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील एकूण 46 महसूल मंडळातील 3 लाख शेतकऱ्यांना 220 कोटी रुपयाचा पीक विमा भेटणार आहे, ज्याच्यामध्ये 86 कोटी रुपये पीक विमा कोर्टाकडे जमा झालेला आहे। आणि हा 86 कोटी रुपयाचा पीक विमा व्याजासकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। त्याच्या व्यतिरिक्त 134 कोटी रुपयाचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये यापूर्वी 289 कोटी रुपयाचा पीक विमा 2020 चा वाटप झाला होता आणि हे आताचे 220 कोटी रुपये आणि जवळपास 500 कोटी रुपयाचा एकूण 2020 चा पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे आणि हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। याच्यानंतर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे परभणी जिल्हा। मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2020 चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं। काही शेतकऱ्यांना 2020 ला भेटला, अग्रिमचा भेटला, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पीक विमा भेटला, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित पीक विमा म्हणजे पीक कापणी किंवा पीक काढणीच्या आधारावर जो शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे होता तो पीक विमा मिळाला नाही। त्यामुळे परभणी जिल्ह्याचा सुद्धा 2020 चा पीक विमा वाटप सुरू आहे। काही मंडळामध्ये आपण बघितलं, जवळपास एकूण परभणी जिल्ह्यामध्ये 52 मंडळे आहेत, परंतु 35-36 महसूल मंडळामध्ये कालपासून पीक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे, अशी माहिती सध्या मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा याचिका म्हणजे खरीप हंगाम 2020 च्या पीक विम्याची कोर्टामध्ये आहे आणि ही याचिका लवकरच शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल येणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एकूण 78 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा 2020 चा पीक विमा भेटणार आहे, कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अग्रिमचा पीक विमा काही शेतकऱ्यांना 2020 चा भेटला, अग्रिमच्या दिवसात छत्रपती संभाजीनगर मध्ये होती 2020 ची ऑलरेडी। काही शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पीक विमा भेटला, परंतु कापणी आणि काढणीच्या आधारावर त्यांना जो पीक विमा भेटायला पाहिजे होता आणि अंतिम आणेवारीच्या आधारावर जो शेतकऱ्यांना पीक विमा भेटायला पाहिजे होता तो भेटला नाही। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा पीक विमा भेटणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना अग्रिमच्या दिवसानुसार पीक विमा भेटला, काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा भेटला, काही शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पीक विमा भेटला, परंतु बरेच सारे शेतकरी असे आहेत की त्यांना पीक कापणी आणि पीक काढणीच्या आधारावर मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा भेटायला पाहिजे होता, म्हणजे उर्वरित 75% पीक विमा भेटायला पाहिजे होता, परंतु तो भेटला नाही। त्यामुळे या हिंगोली जिल्ह्यातल्या एकूण 30 महसूल मंडळामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे। आता कधी होणार ते तर बघूयाच, परंतु याच्यामध्ये पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना 2020 चा अग्रिमचा पीक विमा भेटला, वैयक्तिक क्लेमचा पीक विमा भेटला आणि आपण जर पाहायला गेलं तर मिड टर्मचा सुद्धा पीक विमा भेटला, परंतु कापणी आणि काढणीच्या अहवालानुसार जो पीक विमा मिळायला पाहिजे होता त्याचं कॅल्क्युलेशन झालं नाही। त्यामुळे ते लवकरच कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन 2020 चा पीक विमा सुद्धा या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्हा। मित्रांनो, बीड जिल्ह्याची सुद्धा याचिका कोर्टामध्ये सुरू आहे, त्यामुळे बीड जिल्ह्याचा स्टील शेतकऱ्यांचा निकाल सुद्धा शेतकऱ्यांचे जो कोर्टामध्ये याचिका सुरू आहे 2020 ची, ती सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूनेच लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण 87 महसूल मंडळामध्ये खरीप 2020 चा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे जालना आणि लातूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2020 चा पीक विमा भेटणार आहे, त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप 2020 चा पीक विमा मिळणार आहे, लवकरच जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अहिल्यानगर
आणि सोलापूर जिल्हा या सुद्धा जिल्ह्याची 2020 ची याचिका कोर्टामध्ये आहे, परंतु याचिका कोर्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा भेटणार आहे। या जिल्ह्याचा आपण मागचा अपडेट पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना अग्रिमचा पीक विमा भेटला, काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा भेटला, त्यामुळे अग्रिम वैयक्तिक क्लेम पीक विमा भेटला, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पीक विमा भेटला, परंतु कापणी आणि काढणीच्या अहवालानुसार जो शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं अपेक्षित होतं तो पीक विमा भेटला नाही। त्यानंतर आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्हा असेल किंवा नागपूर जिल्हा असेल या सुद्धा जिल्ह्याची याचिका कोर्टामध्ये 2020 ची आहे। त्यामुळे या सुद्धा जिल्ह्याची याचिका आता निकाली लागण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्याच्या याचिका पूर्ण होतील किंवा शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागेल तर तो व्याजासकट विमा कंपनीला पीक विमा द्यावा लागेल अशी एक तरतूद होती। जसं की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गेल्या वर्षी जसं सांगितलं त्या पद्धतीने व्याजासकट शेतकऱ्यांना पीक विमा 2020 चा मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ बुलढाणा या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 2020 ला काढली। काही शेतकऱ्यांना ज्या मंडळामध्ये अग्रिमची अधिसूचना नव्हती त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम केले, त्यांना वैयक्तिक क्लेमचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा भेटला, काही शेतकऱ्यांना मिड टर्म म्हणजे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पीक विमा त्या शेतकऱ्यांना भेटला। परंतु बरेच सारे शेतकरी असे आहेत की अंतिम आणेवारी कापणी आणि काढणीच्या अहवालानुसार त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालं होतं, त्यांना पीक विमा भेटणं अपेक्षित होतं, परंतु तो पीक विमा त्या शेतकऱ्यांना भेटला नाही। मग त्यामुळे 2020 चा या सुद्धा जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन आता पूर्ण झाल्यावर या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही ना काही पीक विमा मिळण्याची शक्यता आहे, खास करून सोयाबीन कापूस या पिकासाठी। त्यानंतर पाहतोय अमरावती अकोला वाशिम या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अग्रिमचा पीक विमा असेल, वैयक्तिक क्लेमचा असेल किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पीक विमा असेल तर तो 2020 ला भेटला, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा उर्वरित ज्याला आपण म्हणू 75% पीक विमा शेतकऱ्यांचा बाकी होता। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कापणी आणि काढणीच्या अहवालानुसार क्लेम केले होते, त्यांचे क्लेम मंजूरही झाले, परंतु त्यांना काय पीक विमा भेटला नाही। मग अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा भेटण्याची शक्यता आहे आणि अशाच प्रकारे राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर होता, परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वेळोवेळी वाटप झाला नाही। लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून विमा वाटप करण्याचे आदेशही दिले, त्यांनी सांगितलं, वेळोवेळी निवेदन दिले, शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनही केले, परंतु त्यावरती काही कोणता असर पडला नाही। परंतु अखेर धाराशिव जिल्ह्यापासून हा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे, परभणीपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि पहिली याचिका ही कोर्टाने 2020 ची धाराशिव जिल्ह्याची मंजूर केलेली आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण सर्व तालुक्यातील 46 महसूल मंडळातील 3 लाख शेतकऱ्यांना 220 कोटी रुपयाचा खरीप हंगाम 2020 चा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्याच्यापैकी 86 कोटी रुपये कोर्टाकडे जमा झालेले आहेत, 86 कोटी रुपये व्याजासकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि उर्वरित 134 कोटी रुपयाचा पीक विमा जो आहे विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचं वितरण म्हणजे 2020 च्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2020 च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्त्वाचं आणि छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा। धन्यवाद।